ह्या भूमिकेतनं बांधवांनो मी राजकारणात वावरतोय आणि जसा बोलतोय तसाच मी त्या ठिकाणी वागतोय। मला विकासाच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न सांगायचा आहे की उद्धवजी ठाकरे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्याच्यातला 1.5 वर्ष आपला कोरोनाच्या कालावधीमध्ये गेला, 1 वर्ष आपल्याला काम करता आलं। त्या 1 वर्षात आपण धाराशिव जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला मंजूर करून घेतलं आणि त्या ठिकाणी ते चालू सुद्धा केलं। ह्या वर्षी डॉक्टर झालेल्या मुलांची बॅच त्या कॉलेजमधनं बाहेर पडते। ह्या कॉलेजचं महत्त्व काय? ह्या कॉलेजचं महत्त्व काय? आपल्याला डॉक्टरनी जर सांगितलं की तुमच्यावर 2.5 ते 3.5 लाख रुपयाची हृदयाची शस्त्रक्रिया करायची, तुमच्या मेंदूचा त्या ठिकाणी एखादा ट्यूमर झाला त्याच्यावर तुम्हाला 7 ते 8 लाख रुपयाची शस्त्रक्रिया करायची, तर बांधवांनो ह्या मेडिकल कॉलेजमध्ये त्या गरीब माणसाचा 1 पैसाही खर्च न होता ह्या सगळ्या शस्त्रक्रिया मोफत होतात। म्हणून ते मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आपल्या जिल्ह्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ते आपण मंजूर करून घेतलं आणि चालू केलं। दुसरा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की अशाच पद्धतीनं एक मेडिकल कॉलेज आपल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी मंजूर झालं होतं, पण झालं कुठं? कुठं झालं? ही नेरूळ म्हणते, तुम्हाला वाटेल तुळजापूर तालुक्याच्या बारूळच्या शेजारी नेरूळ आहे काय की? नेरूळ कुठं आहे? मुंबईत। मला तुम्हाला विचारायचंय ते हॉस्पिटल जर आपल्या जिल्ह्यात झालं असतं तर आजपर्यंत तुमच्या आजूबाजूला माणसं आहेत की डॉक्टरनं जास्त रकमेचा इलाज जर करायचा लावला, 3 लाख 4 लाख रुपये खर्च येणारा इलाज जर त्या ठिकाणी करावा लागला तर बांधवानो त्या ठिकाणी अक्षरशः राहिलेली जमीन सावकाराच्या दारात विश्वास खरेदी देऊन सुद्धा त्याच्या घरातला माणूस त्या माणसाला वाचवता येत नाही। कित्येक जीव जर इथं ते हॉस्पिटल झालं असतं तर वाचले असते, पण बांधवानो झालं कुठं? नेरूळ, मुंबई। का हो? तिथं गरीब माणसं आहेत, इथं जहागीरदार आहेत, इथल्या माणसाला गरज नव्हती, पण बांधवानो केलं तिथं, आणि ती सुद्धा शासनाच्या मालकीचं नव्हे, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीचं। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचं मरुस्तोर अध्यक्ष डॉक्टर पाटील, मरुस्तोर सदस्य अर्चनाताई पाटील, मरुस्तोर सदस्य राणा पाटील, मरुस्तोर सदस्य ती मल्लू पाटील, म्हणजे अख्ख्या कुटुंबाची प्रॉपर्टी, आणि ते सुद्धा खाजगी मालकीचं। माझं जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातनं राणा पाटलाला जाहीर आव्हान आहे की एक तरी शेतकऱ्याचं लेकरू जिल्ह्यातलं तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं त्या कॉलेजला दाखवा आणि मगच तुमच्या पुढे जिल्हा परिषदला मत मागा, हे माझं त्यांना जाहीर आव्हान आहे। एक सुद्धा तुम्हाला सापडणार नाही। उद्याच्या 7 तारखेपासून दाखवावं त्यानं, इथलं नाईचाकूरमधलं दाखवावं, उमरगा तालुक्यातलं दाखवावं, धाराशिव जिल्ह्यातलं दाखवावं। एक सुद्धा तुम्हाला लेकरू शेतकऱ्याचं गरीब फुकट डॉक्टर केलेलं सापडणार नाही। का? त्याचं कारण असं आहे, एक मेडिकलचं ऍडमिशन MBBSचं करायला 1.5 कोटी रुपये डोनेशन आहे, 1.5 कोटी, आणि अशा 50 ते 60 जागा जर वर्षी 1.5 कोटी रुपये घेऊन त्या ठिकाणी भरल्या जातात। कुठल्याही कारखान्याला ऊस न घालता, कुठल्याही आडतीला सोयाबीन न घालता आयते 75 कोटी ते 100 कोटी जर वर्षी ह्यांना मिळते। तीच 5 वर्षाचे 500 कोटी रुपये गोळा करायचे, निवडणूक लागल्या की हिथं यायचं आणि त्या पैशाच्या जीवावर ह्या जिल्ह्याचं राजकारण करायचं। ह्या पद्धतीचं राजकारण ह्या जिल्ह्यात मागच्या कित्येक वर्षापासून केलं गेलंय। माझी विनंती आहे की ह्याला जर तिलांजली द्यायची असेल तर आता सामान्य माणसानं जागं होऊन त्या ठिकाणी ह्याच्या बाबतीत निर्णय घेणं गरजेचं आहे। त्यांची निवडणूक लढवायची कशासाठी? स्वतःच्या बायकोला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय। सामान्य कार्यकर्त्याची माता भगिनी त्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसली पाहिजे, हा मूलभूत फरक त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये आहे। आता निर्णय बांधवानो जनतेच्या हातात आहे। आपल्या सगळ्याला मला सांगायचंय की मी खासदार म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी आपल्या सगळ्याला माहित आहे आलिमको नावाची एक संस्था आहे जिची स्थापना 1976 ला झाली। काय करते ही? एखाद्या अपंग व्यक्तीला पाय नसेल तर त्याला कृत्रिम पाय देते, एखाद्या अपंग व्यक्तीला हात नसेल तर त्याला कृत्रिम हात देते,
एखाद्याला कानानं ऐकू येत नसेल तर त्यांना कानानं ऐकवीची मशीन देते. ज्याला डोळ्यानं दिसत नाही त्याला स्मार्टफोन, स्मार्ट स्टिक दिली जाते. इलेक्ट्रिक 3 चाकी सायकल त्या ठिकाणी ज्याला पायानं चालता येत नाही त्याच्यासाठी दिली जाते. बांधवानो, अशा पद्धतीनं अपंग बांधवाला मदत करणारी ही संस्था, जिची स्थापना 1976ला झाली, 2019 पर्यंत एकाही खासदारानं त्याचं शिबिर आपल्या जिल्ह्यात घेतलं नाही. मी पहिला खासदार आहे ज्यानं ते शिबिर घेतलं आणि 7 कोटी रुपयाचं सामान, 7 कोटी रुपयाचं अपंगाला साहित्य, 1 पैसाही त्याचा खर्च न करता ह्या जिल्ह्यात वाटप करणारा खासदार ओमराजे निंबाळकर हा पहिला खासदार आहे. हे मला आपल्याला आवर्जून ह्याच्या निमित्तानं सांगायचं. बांधवानो, आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपल्याकडं विजेची प्रचंड अडचण होती. आज सुद्धा शेतकऱ्यांना लाईटच्या बाबतीत मोठा सामना त्या ठिकाणी करावा लागतंय. अनेक सबस्टेशन ओव्हरलोड आहेत आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन RDSS ही केंद्र सरकारची योजना आहे. ह्या योजनेच्या माध्यमातून आपण ह्या तालुक्यात तुगाव असेल, कुनाळी असेल, कराळी असेल, दापका, त्याचबरोबर ह्या उमरगा अर्बन, हे जवळपास 1, 2, 3, 4, 5 ह्या नवीन सबस्टेशनला आपण त्या ठिकाणी RDSSच्या माध्यमातून मंजुरी दिली. त्याचबरोबर ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आलूर असेल, मुरुम असेल, गुंजोटी असेल, दापका असेल, कोरेगाववाडी असेल, नारंगवाडी माडज असेल, त्याचबरोबर ह्या सगळ्या सबस्टेशनला जिथं 5चे ट्रान्सफॉर्मर होते तिथं सगळीकडे आपण 10चे ट्रान्सफॉर्मर केले गेलेत. लिंक लाईन टाकण्यात आल्यात. फिडर सेपरेशनचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. त्याचबरोबर आर्ग्युमेंटेशन 5चं 10 करायचं तर उमरगा चौरस्ता ह्या सबस्टेशनचा 5चा ट्रान्सफॉर्मर आपण 10चा केलाय आणि आताच्या वरच्या सगळ्या ठिकाणी 5चे ॲडिशनल 5 MVAचे ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी करायला मंजुरी दिली. बरीचशी कामं चालू आहेत. पुढच्या 6 महिन्यात ते 1 वर्षात ही कामं झाल्याच्या नंतर उमरगा तालुक्यातल्या एकाही शेतकऱ्याला लाईटच्या बाबतीत कसलीही अडचण राहणार नाही. हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं, ज्याचा RDSSचा अध्यक्ष आहे, ते मी ह्या ठिकाणी केलंय. हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून नॅशनल हायवे 65 जकेकुरवाडी ते महाराणा प्रताप तांडा, स्टेट हायवे 240 इथपर्यंत 6,39,00,000 रुपयाचा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलाय. गुंजोटी, एकोंडीवाडी, दापका ह्या रस्त्यावरचा 3 कोटी रुपयाचा पूल आपण त्या ठिकाणी ह्या माध्यमातून मंजूर केलाय आणि गुंजोटी, एकोंडीवाडी, दापका ह्या रस्त्याकरता 7.3 कोटी रुपयाचा निधी सुद्धा बांधवानो तुमचा खासदार ओमराजे निंबाळकर ह्यानं ही काम त्या ठिकाणी ह्या आपल्या सगळ्याच्या सहकार्याच्या माध्यमातून केलं. हे वाटेल तुम्हाला ही का सांगायला हो. काय झालं, आम्ही खासदार म्हणून जी कामं करत होतो ते आमचं कर्तव्य असं समजून करत होतो. आम्ही काय आमच्या बापजादेची इस्टेट टिकून ही कामं करत नव्हतो, शासनाच्याच पैशातनं करत होतो. पण लोकाला वाटायला लागलं आम्ही फक्त ज्या कंटा आम्हीवरच निवडून आलो काय की बाकीचं काही केलं नाही की, म्हणून ही बांधवानो तुम्हाला आजच्या भाषणात मी आवर्जून सांगितलंय. माझं भाषण कधी असलं नसतेच. आज का सांगायलोय, का तर जे केलंय ते आपण सांगणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्याला माहीत असेल 2014ला मोदी साहेबांनी सोलापूर, तुळजापूर, धाराशिवच्या रेल्वे मार्गाची घोषणा केली. 19 पर्यंत एक ईट सुद्धा त्या रेल्वे मार्गाची रचली गेली नव्हती. 2019ला मी खासदार झाल्याच्या नंतर आपण सगळेजण साक्षीदार आहात. माझे लोकसभेतले तारांकित प्रश्न रेकॉर्डवर आहेत, माझी लोकसभेतली भाषणं रेकॉर्डवर आहेत, मी केलेला पत्रव्यवहार रेकॉर्डवर आहेत. त्याचा पाठपुरावा करून सोलापूर, तुळजापूर, धाराशिवच्या रेल्वे मार्गाचं काम चालू झालंय आणि मार्च 2027 पर्यंत तुळजापूर ते धाराशिवचं इंजिन ट्रायल त्या ठिकाणी त्या रेल्वे मार्गाचं होतंय. हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं केलंय. पण इथं सुद्धा नारळ फोडतंय कोण? त्याच्याकडे नारळचं कटुडच आहे, जातंय की देतंय. आता रेल्वे विषय केंद्राचा आहे का राज्याचा आहे हो?
तेवढं कधी आलं तर सांगा हो त्याला, तेवढं तरी सांगा. बांधवानो, एवढंच नाही, कवठा जिल्हा परिषद गटामध्ये आपण प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती 5 लाख रुपये, आमदार निधी महादेव मंदिरासमोर सिमेंट रस्ता करणं 10 लाख रुपये, पशुवैद्यकीय दवाखाना दुरुस्तीसाठी 5 लाख रुपये, गावांतर्गत सिमेंट रस्ता करणं 10 लाख रुपये आमदार निधीच्या माध्यमातून, बोरी गावात सिमेंट रस्ता 10 लाख रुपये, शाळा वर्ग खोली बांधकामासाठी 15 लाख रुपये, कवठ्याच्या सभामंडपासाठी 8 लाख रुपये, आरोग्य उपकेंद्रासाठी 10 लाख रुपये, मातोळा उपकेंद्र दुरुस्ती 8 लाख रुपये, नारंगवाडी सभामंडप 8 लाख रुपये, नारंगवाडीतील दवाखाना दुरुस्ती जवळपास 10 लाख रुपये, पेठ सांगवी इथं सभामंडप 10 लाख रुपये, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती 8 लाख रुपये, सावळसूर गावात सिमेंट रस्ता करणं 10 लाख रुपये. आणि त्याचबरोबर ही जी कामं केलीत ही का सांगायला उजळणी करावी लागती, उजळणी करणं गरजेचं आहे, जी केलंय ती सांगणं गरजेचं आहे. आणि बांधवानो, आपल्या सगळ्याला मला सांगायचंय, लोकसभेत तुमचा खासदार 2019ला गेल्याच्या नंतर मला शेतकऱ्याला हा प्रश्न विचारायचा आहे, तुमची खरंच निश्चिती झाली का नाही? अजून निश्चिती माहिती आहे का? निश्चिती शांती शांती नाही झाली. तुम्ही माणसाला असं काय विचारायला? 11,000 रुपये क्विंटलला आपण सोयाबीन विकलंय. आज तीच सोयाबीन आपल्याला 3200 विकायची वेळ आली. किती वेळ न? 3200. का हो? केंद्र सरकारनं सोयाबीन जर आयात केली नसती तर आपल्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला 11,000 रुपये क्विंटल भाव राहिला असता. तीच सोयाबीन आमच्या शेतकऱ्याला 3200 विकायची वेळ सरकारनं आणली. ह्याच्याबद्दल तुमचा खासदार लोकसभेत बोलला का नाही हो? कांद्याचा तोच विषय आहे, कांद्याचा तोच विषय आहे. कांद्याच्या निर्यातीला बंदी घातल्यामुळं आज आपल्याला कांद्याच्या शेतकऱ्याची इतकी दुरावस्था झाली आहे. 1 एकरचा कांदा काढायला 50,000 रुपये खर्च येते. 50,000 तरी शेतकऱ्याला एकरात मिळालेत का हो? कांद्याच्या भावाचा जर हिशोब केला तर इतकी दुरावस्था आहे. तुम्हाला 10-26 खताचं पोतं कितक्याला मिळत होतं? आता काय दर झालाय? DAPचं पोतं काय भाव मिळत होतं? काय दर झालाय? तुमच्या सगळ्या खात्याच्या पोत्याच्या किमती काढा, कितक्याला मिळत होता आणि किती रेट वाढलेत. मला वाटतं ह्याचा विचार आता शेतकरी म्हणून तुम्ही करणार आहेत का नाहीत? करणार आहेत का नाहीत? बांधवानो, ही परिस्थिती तुमचा खासदार म्हणून मी लोकसभेत वारंवार तुमच्याविषयी भांडत आलोय. आणि सगळ्यात महत्वाचं, जंगली रमी ॲप माहिती आहे का? जंगली रमी चलतंय का आता? कोण कोण पैसे हारले जरा सांगा बरं हातवर करून. सगळी हारलीत पण सांगत नाही ती. किती प्रपंच बरबाद झाले हो. माझ्या माता भगिनीला माहीत असेल, त्या जंगली रमी ॲपच्या नादी लागून ग्रामीण भागातले कित्येक संसार त्या ठिकाणी संपले. मी तुम्हाला धाराशिवच्या बावी कावलदाराचं उदाहरण देतोय. एक JCBचा चालक, ज्या माणसानं ह्या जंगली रमी ॲपच्या नादी लागून इतके पैसे हारले की स्वतःची सगळी इस्टेट टिकून सुद्धा सावकाराची भरती होईना गेली. शेवटी त्या JCBच्या ड्रायव्हरनं स्वतःच्या गरोदर पत्नीला विष देऊन मारलं, स्वतःच्या 3 वर्षाच्या लेकराला विष देऊन मारलं आणि स्वतः आत्महत्या करून ह्या माणसानं अख्खं कुटुंब ह्या जंगली रमीच्या पायात संपवलं. हाच विषय मी आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवजी साहेबांना सांगितलं. त्यांना म्हणलं, साहेब हे एक उदाहरण आहे, असे कित्येक प्रपंच ग्रामीण भागातले ह्या जंगली रमी ॲप सारख्या खेळामुळे संपलेत. केंद्र सरकारनं त्या ठिकाणी तातडीनं कायदा करावा आणि ह्याच्यावर बंदी घालावी अशी मागणी मी लोकसभेत केली. त्याच अधिवेशनात ह्या जंगली रमी ॲपवर बंदी आणायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आणि मला वाटतंय जंगली रमी ॲप आता बंद झालंय. कित्येक प्रपंच वाचलेत. हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं विरोधी पक्षातला खासदार असताना सुद्धा त्या ठिकाणी केलंय. आज आपल्या सगळ्याला माझी विनंती आहे की ही सत्ता कशासाठी पाहिजे, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात कशासाठी पाहिजे? आपल्या ग्रामीण भागातल्या शाळेची इतकी दुरावस्था आहे.
500 वर्ग खोल्याची आवश्यकता आहे. 500 अख्ख्या जिल्ह्यात 500. आपल्या ताब्यात जिल्हा परिषद आल्याच्या नंतर पहिलं काम जर कुठलं असेल तर ह्या 500 वर्ग खोल्याला निधीची तरतूद करून ह्या साऱ्याच्या साऱ्या वर्ग खोल्या पहिल्या झटक्यात बांधल्या जातील. हे वचन मी आजच्या सभेच्या माध्यमातून आपल्याला देतो. आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेत त्या ठिकाणी सेमी इंग्रजी शिकवलं जायचं ते आता बंद केलंय. आपली जिल्हा परिषदमध्ये सत्ता आल्याच्या नंतर सेमी इंग्रजीचं शिकवण त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या प्रत्येक शाळेत सुरू केलं जाईल. हे सुद्धा मला आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्याला सांगायचं. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन असेल, शाळेचं शिक्षणाचं डिजिटलायझेशन असेल, डिजिटल बोर्ड असेल, अशा पद्धतीच्या सुविधा आपल्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यायच्यात. शेतकऱ्याचा अपघात झाला तर त्याला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आहे, पण शेतमजुराच्या बाबतीत कुठलीही विमा योजना नाही. असंघटित कामगाराच्या बाबतीत कुठलीही विमा योजना नाही. जिल्हा परिषदच्या माध्यमातून बाई उद्धवराव दादाच्या नावानं शेतमजुरासाठी आणि असंघटित कामगारासाठी सुद्धा अपघात विमा योजना आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यासारखीच आपल्या जिल्ह्यातल्या शेतमजुरासाठी आणि असंघटित कामगारासाठी आपण त्या ठिकाणी राबवणार आहेत. महिला बाल कल्याण सुद्धा जी बचत गट आहेत त्यांना 20 लक्ष रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं. त्या बचत गट जी त्या ठिकाणी विविध साहित्य त्या ठिकाणी तयार करतात त्यांच्यासाठी मार्केटिंगची चेन उपलब्ध करून देणं. मला वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायच्यात. आरोग्य असेल, कृषी व पशुसंवर्धनचा विषय असेल, त्याचबरोबर समाज कल्याणचा विषय असेल, दळणवळण, आता आपण बघतोय आपल्याकडच्या रस्त्याची अवस्था, पाणी पुरवठा आणि स्वच्छतेचे विषय असतील. मला वाटतं या सगळ्याच्या बाबतीत आपण आम्हाला संधी द्या. निश्चितपणे त्या सत्तेचा उपयोग आम्ही आपल्या भवितव्यासाठी आणि चांगल्या कामासाठी करू. ह्याच्यासाठी आम्हाला जिल्हा परिषदची सत्ता हवी आहे. मला माझी बायको मला भाकऱ्या घालून माझी लेकरं सांभाळून खुश आहे. माझ्या बायकोला जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायचं नाही आणि त्याच्यासाठी मला सत्ताही नको आहे. सत्ता कशासाठी पाहिजे तर ह्या गोष्टीसाठी पाहिजे. आता ह्याचा निर्णय बांधवानो तुम्ही घ्या, तुम्ही ठरवायचंय. आज या ठिकाणी आपल्या समोरचे जे उमेदवार आहेत त्या ठिकाणचे महेशराव, ही माणूस कामाचा आहे का नाही? आमच्याकडे काय नाही तर बाबा फक्त पैसे नाहीत, पैसे नाहीत आमच्याकडं. आम्ही 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आता आम्ही तुमचं 24 तास काम करायला ही सुद्धा काही जणाला बघवना. ती काय म्हणते, आता माझा नंबर नाही चाकूरमधल्या गुराक्या सकड सुद्धा आहे. गुराच्या मागं असतंय का 4 मशीन 2 गाई सांभाळणाऱ्या माणसाकडे बे माझा नंबर आहे. ती बिचारा मला फोन लावतंय, त्याची म्हैस गाय आजारी पडली तरी मला सांगतंय, मी डॉक्टरला पाठवून देतो. ही माणसं काय म्हणतात, ही काय खासदाराचं काम आहे का? आता मला सांगा, तुमच्या शेतात डीपी जळाला, तुम्ही बेन हातरून ठेवलंय ऊसाचं, तुम्ही कांद्याचं रोप लावायला, रोजगाराचा रोजगार बुडतोय का नाही हो? त्या शेतकऱ्याकडे बी माझा नंबर आहे. ती म्हणते दादा रोजगाराचा रोजगार बुडायला ही डीपी आम्हाला बदलून द्या. आता मी डीपी बदलून दिला, ही काय म्हणते ती खासदाराचं काम आहे का? बांधवानो, दवाखान्यात गेल्यावर रक्ताची आवश्यकता पडली, आपण दवाखान्यात फोन लावून त्याला रक्तपेढीतून रक्त उपलब्ध करून देतो. ही म्हणते ती काय खासदाराचं काम आहे का? ड्रायव्हरला ज्या कंटामी नाही मिळाली तरी आपण देतो, ती म्हणते ती खासदाराचं काम आहे का? एखाद्या माणसाला, माझ्या बहिणीला इष्टीत जागा नाही मिळाली तरी फोन करते, तिला जागा मिळवून दिली, ही म्हणते खासदाराचं काम आहे का? बांधवानो, ज्यावेळेस मतदान लागतंय लोकसभेचं, तेव्हा लोकसभेच्या मताला गुराक्याचं मतदान खासदाराला चलतंय का हो? लागतंय का? लागतंय. शेतकऱ्याचं मतदान खासदाराला लागतंय का? लागतंय. ड्रायव्हरचं मतदान लागतंय का? तेव्हा खासदार म्हणतंय नाही नाही मला टाकू नको. मग मतदान लागत असेल तर काम केलं तर कुणाच्या बापाला लाजायचं काही कारण नाही. मी करत राहणार, कुणाला बोंबलायचं तेवढं बोंबल म्हणावं. कारण माझा 24 तास मधला 24 तास वेळ कुणासाठी आहे?
माझ्याकडं कारखाना नाही, माझ्याकडं संस्था नाही, काही नाही. वेळ कुणासाठी आहे? आणि जनतेसाठीच वेळ असल्यामुळं जनतेनं महाराष्ट्रात 2 नंबरच्या लीडनं ह्या ओमराजेला खासदार केलंय 3,29,846 मताच्या फरकानं जनतेनं केलंय. आता परवा तुम्ही बघितलं असेल, लोकसभेला आपण साथ दिली, विधानसभेला सुद्धा प्रवीण स्वामी सरकडे पैसे आहेत का हो? स्वामी सरकडे प्रॉपर्टी आहे का? आम्ही पैसे बघून, प्रॉपर्टी बघून तिकीट देत नाहीत, आम्ही माणूस बघून तिकीट देत आहोत. ज्या माणसानं कोरोनाच्या कालावधीमध्ये गोरगरीब लेकरांच्या शिक्षणाला त्या ठिकाणी मंदिराच्या माईकवरून त्या ठिकाणी विद्यार्थ्याची शाळा घेतली, त्या प्राथमिक शिक्षकाला आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं आपण ह्या उमरगा लोहारा मतदारसंघाचं आमदार, ती सुद्धा 3 टर्मच्या आमदाराला प्रचंड पैसे खर्च करून सुद्धा पाडून त्या ठिकाणी आमदार करून दाखवले. बांधवांनो, आज विधानसभेला यश आलं, लोकसभेला आलं, आम्हाला नगरपालिकेला यश मिळू शकलं नाही. काय करणार? 10,000 हजार रुपये मताची किंमत, 30,000 हजार रुपये मताची किंमत. दादा कुठं डाका घालायचा का? आता कुठून आणायचे पैसे? नाहीत आमच्याकडं. आमच्याकडं काम करणारी माणसं आहेत. त्या भावनेतनं बांधवांनो मी त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या समोर आहे. आज महेशराव तुम्हाला सुद्धा सांगतो आणि पंचायत समितीच्या सगळ्या उमेदवाराला सांगतो, तुम्ही काम असं करा, लोकांच्या इतक्या संपर्कात राहावा की पुढच्या 5 वर्षांना कुणाची हिंमत तुमच्या विरोधात उभारायची झाली नाही पाहिजे. अशा पद्धतीचं काम बांधवानो तुमच्याकडून अपेक्षित आहे. मला खात्री आहे महेशराव ही तरुण असा आहे की 100% त्या पद्धतीचं काम हा माणूस आपल्यासाठी ह्या ठिकाणी निश्चितपणे करेल. आज त्यांची माझी दिल्लीला सुद्धा कायम भेट होत असते. कायम गावाच्या विकासाचे विषय असतील, गावाच्या बाबतीत अगदी कोरोनाचा कालावधी असू द्या. कोरोनाच्या वेळेस खासदार घरी बसला होता का? तुमच्यात होता हो. तुम्हाला बेड मिळाला गेला, ओमराजे होता. तुम्हाला ऑक्सिजन मिळाला गेलं, ओमराजे होता. तुमच्यावर पूर परिस्थिती आली, आम्ही घरी बसला का? तुमच्यात होता हो. आम्ही तुमच्यात होता. आज त्याच पद्धतीनं काम करणारा एक युवक महेश देशमुखाच्या रूपानं आज तुमच्या सगळ्याच्या समोर जिल्हा परिषदच्या माध्यमातून येतोय. आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे का नाही? कडपस्तोर मागच्याची काय नाही काय? अंगा असं चांगलं जागर राहा बाबांनो, झोप चाल फिप चाल. नीट ताकदीनं त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रितपणे आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरं जायचंय. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, विमा मिळाला का? का मिळाला नाही विचारलं कधी? 65 mm पेक्षा पाऊस जास्त किती बाऱ्या झालाय? 2-2, 3-3 बाऱ्या झालाय एका मंडळात. झालाय का नाही? पण विमा मिळाला का? का मिळाला नाही? कारण सांगतो. ज्या कारणामुळं आपल्याला विमा मिळायचा ती कारण होतं जास्तीचा पाऊस. म्हणजे 65 mm पेक्षा जास्त पाऊस झाला की आपण आपल्या शेतातला फोटो काढायचा, जिओ टॅग आणि कंपनीला पाठवायचा, कंपनीनं पंचनामा करायचा आणि आपल्याला विमा द्यायचा. ही जी निकष होता, ही निकषच राज्य सरकारनं काढून टाकला. 2014 पासून 2025 पर्यंत आपल्या जिल्ह्यात गृहीत धरा, उदाहरणासाठी गृहीत धरा, 100 रुपये विमा जर मिळाला असेल, 100 रुपये, तर त्या 100रातला 99 रुपये 30 पैसे विमा फक्त ह्या एका नैसर्गिक आपत्ती आणि जास्तीचा पाऊस ह्या एकमेव निकषावर मिळत होता, ज्याच्यामुळे विमा मिळत होता 99 रुपये 30 पैसे 100रातला. ती निकषच राज्य सरकारनं काढून टाकला आणि ज्याच्यामुळं फक्त 100रातला 70 पैसे विमा मिळत होता. 100रातला 70 पैसे. ती निकष मात्र तसाच ठेवलाय. ती कुठला? पीक कापणी प्रयोगाचा. बांधवानो, पीक विमा कंपनीच्या फायद्याचा निर्णय ज्या सरकारनं घेतलाय आणि तुम्हाला मिळणाऱ्या विम्यापासून, कोट्यावधी रुपयाच्या विम्यापासून ज्या सरकारनं तुम्हाला वंचित ठेवलंय,
त्यांना तुम्ही जाब विचारणार आहेत का नाहीत? तिसरं, मागच्या निवडणुकीत आपण बघितलं असेल, निवडणुकीच्या आधी आता लाडक्या बहिणी बी आहेत माझ्या काही इथं, त्यांनी नवऱ्याचं सुद्धा ऐकलं नाही. मागचं सरकार लाडक्या बहिणीनं तर आलंय की विधानसभेचं, आपल्या जिल्ह्यातच आपण वाचलाव फक्त, नंतर बाहेर सगळीकडे दान काय. लाडक्या बहिणीला निवडणूक होस्तोर मतदान घेऊस्तोर म्हणले सगळ्याला लाडक्या बहिणीचं लाभ, आणि निवडणूक झाली की घरात किती आहे? एका घरात 2 का 1? सासू म्हणती सुनचं बंद कर, सून म्हणती सासूचं बंद कर. हे भांडणं तुमच्यात सुद्धा. आता ही केवायसीची कागद घेऊनच निसत्या तहसीला चक्र हाणाल्यात बहिणी, हाय का नाही? म्हणजे निवडणुकीच्या आधी एक, निवडणूक झालं की बघा, निवडणुकीच्या आधी आनंदाचा शिदा, आणि निवडणूक झाली की हायब्रिड, हाय का नाही? ही सरकार म्हणजे कामापुरता मामा आणि ताकापुरते आजी आहे बांधवानो. आता ह्या कामापुरत्या मामाचं ताकापुरत्या आजीचं काय करायचं ते उद्याच्या 7 तारखेला हाताच्या चिन्हाचं पुढचं बटन दाबून ह्यांना बहुमतानं आपण विजय करावं, हे आवाहन करायला मी तुमच्या सगळ्याच्या समोर आलो. अजून महत्वाची गोष्ट, मशनीला नावं ठेवू नका, मशनीला नावं ठेवू नका. काय काही जण म्हणतात मशनीत गोळ आहे. अरे मोदी साहेबाला महत्वाची निवडणूक कोणची होती? लोकसभेची होती का नगरपालिकेची? मग गोळ लोकसभेलाच केला असताना, गोळ झाला असता तर ओमराजे खासदार झाला असता का? हे लक्षात आलं का? मशनीत घोळ नाही. पण आपण काय बघायचं? लक्ष ठेवायचं. कुठं लक्ष ठेवायचं? मतदानाला सकाळी मशीन आणली की तुम्हाला 50 मतं टाकून दाखवते, आणि 50 मतं टाकल्यावर ती मोजून दाखवते की तुम्ही टाकलेल्या माणसालाच मतदान केलंय का. तेवढी खात्री झाल्यावर मशीन रिसेट करते आणि कशाला लावते? मतदानाला. ही आहे का नाही खरं? ही लक्ष देऊन बघायचं. दिवसभर मतदान झाल्यावर पीटी पॅक करताना त्या मशीनवरचा सिरियल नंबर लिहून घ्यायचा 7C फॉर्मवर, आणि मतमोजणी करताना त्याच सिरियल नंबरची मशीन तिथं आली का नाही ह्या गोष्टीची खात्री करायची. एवढ्या 3 गोष्टी केला तर कुणाचाही बाप मशनीमध्ये घोळ घालू शकत नाही. मशनीवर गैरविश्वास दाखवू नका. तुम्ही जर म्हणला कुणाला बी दाबलं तर त्यांना जाते, लोक म्हणतील मग त्यांनाच टाकू. गैरविश्वास दाखवायचा, कारण मतदान उद्या कशावर करायचं आपल्याला. आता दुसरं, मतदान करताना शांततेनं मतदान करा. कुत्रं मागं लागल्याने मतदान करू नका. तुम्हाला सांगतो, माझ्यासारखा माणूस सुद्धा मध्ये गेलं की गांगरतय. व्यवस्थित जावा, पोलिंग बूथ पुढे उभा राहावा. ज्याला लिहिता वाचता येतंय त्यानं नाव वाचावं आपल्या उमेदवाराचं, चिन्ह बघावं हाताचं. नीट उजेड नसेल तर मतदानाचा जे केंद्राध्यक्ष असतंय त्याला बोलवायचं, ह्याच्यावर उजेड नाही, चिन्ह दिसना गेलंय मला, तू उजेडाची काय कर, व्यवस्था कर. तेवढं बघूनच त्याच्या पुढचं हाताच्या पुढचं बटन दाबायचं. पुन्हा खाली पंचायत समितीला बी हाताच्या पुढचं बटन दाबायचं, आणि मग शांततेत बाहेर यायचं. कारण नगरपालिकेला आमची बरीचशे उमेदवार कोण 2 मतानं पड, कोण 4 मतानं पड, कोण 6 मतानं पड. तुम्ही जर चुकीची बटणं दाबली, वरचं दाब म्हणलं की वरच्याकडचं दाबणार, आणि खालचं दाब म्हणलं की नोटाचं दाबून येणार. असं चुकीचं करू नका बांधवानो. ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि महेश रावणे जे काम आपल्या इथल्या ट्रान्सफॉर्मरचा विषय असेल, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा सुशोभीकरणाचा विषय असेल, अनेक त्यांनी ही सगळं पॉम्पलेट दिले का नाही तयार करून? हे बघितलं का नाही? फक्त आमच्याकडे मतासाठी पैसे नाहीत.
होय महेशराव, काम करायला आम्ही 5 वर्ष बांधिलंय. 5 वर्ष तुम्ही आमच्याकडनं राबवून घ्या. आणि आमचं कसं आहे महेशराव, आज आपण मतदानाची गरज आहे म्हणून हम दिल दे चुके सनम. काही काही लोकांचं निवडून आलं की हम आपके हे कोण म्हणते ती. पण आमचं तसं हम दिल दे चुके सनम आजपासून आहे ती पुढचं 5 वर्ष हम दिल दे चुके सनमच आहे. बिलकुल आम्ही बदल होऊ देणार नाही. आणि म्हणून बांधवानो, मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा. तुम्ही जिल्ह्याच्या बाहेर गेलाव, राज्यात कुठेही बाहेर जर गेलाव, तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही जर सांगितलं की तुमचा खासदार कोण आहे, असं म्हणल्यावर चांगल्या नजरेनं बघतेत का दलिंदर नजरेनं बघते ती? समाधान वाटते का नाही? बरं, आम्ही सुद्धा तुमची मान खाली जाईल असं कुठंही वागलेलो? आम्ही कमळाबाईकडे गेलो का जायचं विकास करायला तिकडं? बघा पुन्हा काय पायगाड्या घालून तयार आहे ते आम्हाला एका सेकंदात घेतेत. पण बाबांनो, मी संघर्ष करणारा माणूस आहे. संकटात पळून जाणारा ओमराजे निंबाळकर नाही, संकटाचा सामना करणारा ओमराजे निंबाळकर आहे. आणि आमची सगळी माणसं त्याच धाटणीत तयार झालेली आहेत. माझी विनंती आहे की उद्याच्या 5 तारखेला मतदान करत असताना, मला माहिती आहे 7ला आहे, मी तपासायलोय, जनता जागीर आहे का शुद्धीत आहे का बघितलं मी, नाहीतर ह्यांच्यासारखा खेळ व्हायचा. नाही नाही, तुम्ही तरी सुद्धा शुद्धीत आहो, तुम्ही जास्त शुद्धीत आहो. मी आता भाकर जिरवली म्हणलं, ऐकणाऱ्यानं नीट ऐकलं का नाही तपासावं म्हणून 5 म्हणलो. 5 म्हणल्या खाटदिशी उत्तर काय आलं, म्हणजे ही सभा तुम्ही मन लावून ऐकली आणि यशस्वी झाली असा त्याचा अर्थ होतो बांधवानो. आणि म्हणून फार वेळ घेत नाही, आपल्या सगळ्याला विनंती इतकीच करतो की उद्याच्या तुम्हाला लाईटीची अडचण येणार नाही एवढी तुम्हाला मला काय म्हणायचंय. बरं ठीक आहे, ती बी करून देऊ, तुमचं राहणार नाही एवढे शब्द देतो तुम्हाला, काय बी करून. आता मग काय इंग्रजीत बोलायलो काय मी? अरे आता जाऊ देत नाही, मी धरून ठेवतो तर. अरे ती बी द्यायला लावतो. कसं असतंय, एखादा नवीन डीपी केला की त्याचं इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर करणं इन्स्पेक्शन असते, तेवढं इन्स्पेक्शन झालं की देत आहे. हांबिरे म्हणून इंजिनियर आहे त्याला उद्याच्या उद्या सांगतो, इन्स्पेक्शन करून त्याला कनेक्शन द्यायला लावायची जबाबदारी माझी राहिली, तू तिची काळजी करू नको. तुम सिर्फ हात के आगे का बटन दबाव. हा, तीच लक्ष गरम आहे. असो, ही विनंती करतो. सगळ्याला माहिती आहे आपलं चिन्ह काय आहे, सगळ्याला माहिती आहे. एकाला किती बटन दाबायची एका माणसानं, कशाच्या पुढचं दाबायचंय? हा, हाताच्या पुंजाच्या पुढचं बटन दाबून ह्या तिन्ही उमेदवारांना अरे तुमच्याकडं आयात तर केलंय, आमच्याकडे तर साक्षात माऊली आहेत तीरला. कसं असेल आमचं तर? अरे मी बी हलगी लावूनच काम करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. या ठिकाणी खूप छान असं मार्गदर्शन मतदारांना केलात.